तर आज आहे हस्तीसची रजा आणि तो उठलाय आज 10:30 वाजता. तर बघा कसा खेळतोय आज माझी एक्सरसाइज मॅट टाकून. इथं पुढं मागं घे, मग टीव्ही दिसणार. बघा टीव्ही बघतोय, खेळतोय, कपडे सुकताय आणि हस्तीश मस्ती करतोय. बघा कसा करतो. चला त्याला खेळू देऊया आणि मी आवरते घरातली कामं फटाफट आणि मग आपण काहीतरी हस्तीशला आज बनवू. तुम्ही पुढचा व्लॉग नक्की बघा आणि व्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा. हस्तीश बघा कशी एक्सरसाइज करते. टीव्हीत एक्सरसाइज चालू केली आणि खालती तर एक्सरसाइज. मला नाही येते बाळा. असं करायचं. तर हा पाय ने हा हात असं नाही. हा हात मी तो पाय जो एम. अरे हा हात फोल्ड कर आणि तो पाय उचल. दुसरा पाय. हा दुसरा पाय उचलायचा. हा तो पाय उचलायचा. हा बघा मित्रांनो, हस्तीश काही दाखवतोय. अरे बघा सुट्टीचे असे काहीतरी पराक्रम असतात. हे खेळणे त्याने बाळमध्ये लपवून ठेवलेले ते काढायला लावले. पहिले तो बेडमध्ये ठेवलेले खेळणे काढायचं सांगत होता आणि आता काढले बाल्कनीतले. सुट्टी असली ना तर असाच त्रास असतो. बघा त्याचे खेळणे दूरपर्यंत दिसतं. वा वा, अरे वा. मला हे सांग आता, तू काय कुठली भाजी खाशील? पोटॅटोची बनवू? फिक्की बनवू का तिखट बनवू? बरं चल बनवते मी. हेलो टमाटो खाली मैं बताओ टमाटो बोलो. हेलो गाइस. हेलो गाइस. मैं નાઈ લીધું. હવે मैं ટીવી જોતો છું અને તા બધું રમવાનું છે. જો પછી મળીએ. બાય. तर हस्तीचं खेळणं झालंय पूर्ण आणि आता तो सगळं भरून ठेवतोय. बघा किती कामकाजी मुलगा आहे. हो बघा किती कामकाजी मुलगा आहे माझा आणि मम्मीला सगळी हेल्प पण करतोय. कधी कधी मन असलं तर करतो, नाहीतर काय नाही. आता बघा मस्त भरून ठेवतोय. माझ्या नेल आर्टचं स्पॉन्ज बी त्याच्या ह्याच्यातच आहे. तोच काढतो हमेशा. चला आता त्याला फटाफट झोपायला नेते. तो झोपला का मग थोडंफार काही काम करते. तर मित्रांनो, आज खूपच पाऊस आहे आणि ज्याचंही घर खाडीपाशी किंवा असं काही ठिकाणी आहे की तुमचं घर भरू शकतं. हो करवते. तर प्लीज तुम्ही सेफ राहा आणि तुमच्या बाळांनाही सेफ ठेवा, कारण खूपच पाऊस आहे आणि पावसामुळे खूपच लोक हैराण होणारच आहेत. आणि आता दूध, भाजीपाला सगळ्यांचा भाव वाढणार आहे असं मला वाटतंय. काय नाही होत राहते. थोडंसं प्रॉब्लेम झालेलं मला, तर मला वॉमिट झाली. तेच माझा हस्तीस सांगतोय. काय झालं मम्मीला? वॉमिट झाले. तर तुम्ही तुमची काळजी घ्या. पाऊस कंटिन्यू चालूच आहे, तर प्लीज सेफ राहा आणि एवढंच सांगायचं होतं मला. चला सुला आणाचे पावभाजी थोडी बोलेला पप्पा. पप्पा खाली मंचुरियनच बोलेला. मंचुरियन
અને દીમા ગુલાબ બી જોઈએ. तर आता रातचे वाजलेत 10:30. हस्तिसचं आणि माझं आंघोळीचं पाणी गरम होतंय, कारण गरमी बी खूपच लागते, पाऊस पडतोय तर. आणि हे आमचे दिवसभरचे कपडे सुकले नाहीत, आता ते मी दोरीवरती टाकते. आणि बघा, हस्तिशाही माझी रोज अशीच मदत करतो. मी जेव्हाही कपडे टाकते ना, तो येतोच. दादू, मोठे मोठे कपडे दे बेटा, आलो मोठो मोठे कपडे दे. हा, इथे मोठे कपडे टाक. तर आता फटाफट कपडे सुकवून हस्तिशला आंघोळ वगैरे करते आणि त्याला झोपवते. आज दुपारी तर तो झोपला नाही, तर आता कदाचित लवकर झोपणार. तर आजचा ब्लॉग मी इथंच पूर्ण करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या हस्तूलाही लाईक करा. थँक्यू.